नमस्कार मित्रांनो, माझे नाव अवनी आहे। लग्नाच्या 8 वर्षांनंतर जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा घरातील सर्वजण खूप आनंदी होते। माझा नवरा माझ्या प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घ्यायचा। वेळ निघून गेला आणि मला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले। ऑपरेशनमुळे मी बेशुद्ध होते, पण मला त्यांचे बोलणे थोडेफार ऐकू येत होते। पण नर्स आणि डॉक्टर माझ्या बाळाकडे पाहून विचित्र गोष्टी बोलू लागले। मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण मला शुद्ध आल्यावर माझी सासू माझ्यासमोर आली आणि म्हणाली की या मुलाला जन्म देण्यापूर्वी तूच कायमची का गेली नाहीस? आता मी जगाला कसे तोंड दाखवणार? त्याच दरम्यान माझा नवरा आनंदाने मिठाई घेऊन आले, पण मुलाला पाहताच त्यांना धक्का बसला। पुढच्याच क्षणी त्यांनी माझ्याकडे द्वेषाने पाहिले आणि लगेच मला घटस्फोट देण्याच्या उद्देशाने बोलू लागले। मी माझ्या मुलाला उचलले आणि त्याचा चेहरा पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण हे मूल माझे लग्न अशा कुटुंबात झाले होते जे खूप श्रीमंत होते। माझ्या नशिबात एका मोठ्या बंगल्यात अनेक नोकर चाकर, सोन्या चांदीची भांडी, मौल्यवान दागिने आणि सुगंधित खोल्यात राहणे लिहिले होते। सुरुवातीला मला असे वाटले की माझी स्वप्ने सत्यात उतरली आहेत। लग्नाच्या काही दिवसांनंतर जेव्हा मी या घराच्या वातावरणात आले, मी खूप आनंदी जीवन जगत होते। देवाचे आभार मानत होते की त्याने मला इतके आनंदी जीवन दिले। माझा नवरा स्वभावाने कडक होता, पण तो माझ्याशी खूप चांगले प्रेमाने वागत होता। तो मला पाहून अनेकदा हसून म्हणायचा की तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्य प्रकाशाने भरले आहे। माझ्या नवऱ्याकडून प्रशंसा ऐकून मला नेहमीच आनंद व्हायचा। मला ते नेहमी विचारायचे की माझ्या घरात तुला कशाची कमतरता तर वाटत नाही ना? आणि मी लगेच म्हणायचे की जेव्हा तुम्ही माझ्यासोबत असता तेव्हा मला आणखी काय हवे आहे? ते माझे उत्तर ऐकून आनंदी व्हायचे। त्या दिवसात मला वाटायचे की कदाचित हेच खरे जीवन आहे, प्रेम आणि शांतीचे जीवन। पण हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही। काही महिने असेच गेले आणि घरातील लोक, नातेवाईक बोलू लागले। माझ्या सासूबाई अनेकदा म्हणायच्या की तुमच्या लग्नाला बरेच वर्षे झाले आहे, पण मला आतापर्यंत कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळाली नाही। तुम्ही बाळाचा काही विचार करत आहात की नाही? या घरात मुलाचे हास्य कधी गुंजणार आहे? या संपत्तीचा काय उपयोग आहे? सासूबाईंचे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटत होते, पण यावर मी त्यांच्याशी काहीही बोलू शकत नव्हते। जेव्हा मी खोलीत एकटी बसायचे तेव्हा मी एकटी बसून रडायचे। कधी कधी मला माझ्या पतीला सर्व काही सांगावेसे वाटायचे, पण नंतर मला वाटायचे की बाळाची गोष्ट केली तर ते सुद्धा नाराज होतील, म्हणून मी बहुतेक वेळा गप्प राहायचे। घरातील इतर सदस्यही, नातेवाईक माझ्या सासूबाईंच्या भाषेने प्रभावित होऊ लागले। जेव्हा जेव्हा घरात एखादा कार्यक्रम असायचा तेव्हा बायका माझ्या जवळ येऊन टोमणे मारत विचारायच्या, अजून काही चांगली बातमी आहे की नाही? मी बनावट हास्याने उत्तर द्यायचे, नाही, अजून तरी नाही। सर्व काही देवाच्या हातात आहे। पण सर्वांना असे उत्तर देऊन माझे हृदय आतून तुटून जायचे। रात्री जेव्हा सर्वजण झोपायचे तेव्हा मी जागे राहायचे आणि बाळाच्या विचाराने अश्रू ढाळत असे। मी विचार करायचे की हेच माझे नशीब आहे का? मला आयुष्यभर वांझ असेच म्हटले जाईल का? हा विचार करून मला रात्रभर झोप लागत नसे। माझे दुःख लपवण्यासाठी मी माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवायचे, पण माझ्या पतीला देखील समजत होते की माझ्या डोळ्यात अश्रू का येत आहेत। त्यांनी मला समजावून सांगितले की हे बघ अवनी, मला तुझ्याशी कोणतीही तक्रार नाही। जर देवाच्याच मनात आपल्याला अजून मूल देणे नसेल तर याचा अर्थ असा नाही की मी तुला कमी लेखेन किंवा तुझ्यावर रागावे। माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मला त्यावेळी खूप दिलासा मिळाला होता। एके दिवशी माझ्या सासूने उघडपणे सांगितले की जर सुनेला मूल होऊ शकत नसेल तर आपल्याला दुसरा मार्ग निवडावा लागेल। हे शब्द ऐकून माझे अस्तित्व थरथर कापले। मला त्यावेळी असे वाटले की माझा दर्जा आणि नातेसंबंध सर्व धोक्यात आहेत। मी माझ्या खोलीत धावत गेले आणि जोरात रडू लागले। त्यांनी मला समजावले की सगळे लोक असेच बोलत राहणार, पण तू खंबीर राहा। मी म्हणाले की मी कशी खंबीर असू शकते? दररोजचे त्यांचे हे शब्द आता सहन होत नाही।
मी देवाला प्रार्थना करत राहते आणि विचारत राहते की तो मला या अपमानातून कधी बाहेर काढेल. वेळ जात राहिला आणि माझ्या मनातील जखमा खोलवर वाढत गेल्या. मला माझ्या नवऱ्याकडून कोणतीही तक्रार नव्हती, पण कुठेतरी एक भीती होती की एके दिवशी तोही माझ्या संयमाला कंटाळेल आणि त्यांचे माझ्या सोबतचे वागणेही बदलेल. अशा प्रकारे सुरुवातीला आनंदाने भरलेले वाटणारे जीवन आता हळूहळू ओझे बनत चालले होते. प्रत्येक दिवस आशा आणि निराशेच्या दरम्यान जात होता. मला पहिल्यांदाच जाणवले की संपत्ती आणि आयुष्यभराचे सुख हे सर्वस्व नाही. खरी शांती हृदयाच्या समाधानाने आणि कुटुंबाच्या प्रेमाने येते, आणि या दोन्ही गोष्टी माझ्या हातातून निसटत चालल्या होत्या. त्या दिवशी मला जाणवले की हे घर त्यांच्या वैभव आणि संपत्तीसह विचित्र तत्वांनी बांधलेले आहे. जणू रात्रीचा वेळ पहारा बनला. रस्त्याच्या कोपऱ्यावर पहारा आणि सुव्यवस्था होती. महिलांना राहण्याची आज्ञा होती, पण घरात कोणताही पुरुष येऊ शकत नव्हता. जर कोणताही कामगार काही गरजेमुळे आला तर तो दिवसा येऊन त्याचे काम पूर्ण करून निघून जायचा. बंगल्याची सुरक्षा खूप कडक होऊ लागली होती. एके दिवशी मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला की सर्वीकडे इतकी कडक सुरक्षा का आहे. मग त्यांनी मला कडक शब्दात सांगितले की हे आमच्या घरातील वडीलधाऱ्यांचे तत्व आहे. इथे महिलांचा आदर सर्वात आधी येतो, म्हणूनच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आत येऊ दिले जात नाही. मी यावर काहीही बोलले नाही, पण माझ्या मनातील ही भीती आणखीनच घुमू लागली की मोलकरीण घरात सत्तेजा करत होती. दिवसभर बाहेर बागेत गर्दी असायची, पण या सगळ्यातही एक अज्ञात गुदमरल्यासारखे मला वाटत होते. माझा नवरा मला सुरुवातीला नक्कीच प्रेम करायचा, पण हळूहळू त्यांच्या संशयास्पद वागण्याने कधीकधी माझे मन थरथर कापत असे. एके दिवशी माई काका बागेतल्या झाडांची काळजी घेत होता. त्यांनी मला फक्त पाणी मागितले. मी माईला पाणी दिले. यावर त्यांनी मला कठोर आवाजात फटकारले की माईला पाणी देण्याची काय गरज होती. शेवटी झाडे लावणे हे त्यांचे काम आहे आणि तो त्याच्या कामाचे पैसे घेतो. नोकरांची काळजी घेणारी तू कोण आहेस. त्यांचे शब्द ऐकून मी घाबरले आणि म्हणाले, मी माळी काकांना फक्त पाणी दिले तर यात काय झाले. ते गरीब लोक उन्हात काम करत होते आणि कोणाला पाणी देणे चुकीचे आहे का. ते मला म्हणाले, तुला समजत नाही का अवनी, तू एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलशील तर हे मला सहन होणार नाही. त्यानंतर ते बरेच दिवस माझ्यावर रागावले होते. या अशा वातावरणात माझ्या दुःखात सहभागी होणारी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे या घराची बराच काळ काम करत असलेली कमला मावशी. इतर नोकरांपेक्षा ती खूप वेगळी होती. तिच्या बोलण्यात एक विचित्र ताकद होती. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या मनातील गोष्ट तिला सांगितली तेव्हा ती बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, मुली, हे जग कोणालाही शांतपणे जगू देत नाही. फक्त धीर धर, एक ना एक दिवस सगळे ठीक होईल. तिच्या बोलण्यात आईची उबदारता होती. कालांतराने माझा तिच्यावरचा विश्वास वाढत गेला. दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा सर्वजण आपापल्या खोलीत जायचे तेव्हा मी कमला मावशी सोबत बोलत बसायचे. तिच्या सोबत बोलून माझे मन अधिकच दृढ व्हायचे. कधी कधी त्या मावशी म्हणायच्या की मी सुद्धा आयुष्यात खूप दुःख सहन केले आहे, पण मी त्यात हे शिकले आहे की दुसऱ्यांची मदत करण्यातच खरे सुख आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी विचार करायचे की इतक्या कठीण प्रसंगात या आनंदी राहू शकतात, तर मी का नाही. त्यामुळे मला खूप आधार वाटायचा. एके दिवशी घरी पाहुणे आले होते. सर्व महिला त्यांच्या मुलांसोबत आल्या होत्या आणि दागदागिने घालून बसल्या होत्या. त्यातील एका महिलेने मला म्हटले की अवनीताई साहेब, तुम्हीही आमच्या सोबत येऊन बसा. तुमच्याकडे तर खूप वेळ असेल, कारण तुम्हाला तर मूल नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तर खूप मोकळा वेळ मिळत असेल. आणि असे बोलून ती महिला माझ्यावर हसायला लागली आणि तिचे ते हास्य माझ्या हृदयाला लागत होते. मी आत येऊन रडू लागले. मग कमला मावशी माझ्या खोलीत आल्या आणि मी तिला खाली घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून ती म्हणाली, लोकांचे शब्द कठोर असतात, पण जर आपण त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले नाही तर ते आपल्याला काहीही करू शकणार नाहीत. तुम्ही यापुढे असे काहीही सहन करायचे नाही. माझ्या सासूबाई मला नेहमी म्हणायच्या की सुनबाई, कमलाला तुझ्या जास्त जवळ येऊ देऊ नकोस. ती आपल्या घरातील मोलकरीण आहे आणि मोलकरीणच राहील.
ती आपल्या घराची सदस्य बनू शकत नाही. पण मला या घरात फक्त कमला मावशी हीच माझी खरी सोबती होती. एकदा मी आजारी पडले तेव्हा कमला मावशीने रात्रभर माझी काळजी घेतली. माझा नवरा एके दिवशी मला म्हणाला, अवनी, तुला विश्रांतीची गरज आहे. कमला मावशी देखील रात्रभर तुझी काळजी करत जागी होती. त्या दिवसानंतर माझा नवराही शांतपणे तिचा त्याग समजू लागला. माझ्या घरातील राजकारण अजून संपले नव्हते. नोकर देखील आपापसात गप्पा मारत असायचे. काही जण म्हणायचे की अवनी ताई साहेब खूप अहंकारी आहेत, तर काही जण म्हणायचे की कमला मावशीचा प्रभाव अवनी ताईंवर जरा जास्तच होत आहे. कमला मावशीची सर्व मुले अपंग आहेत. हिने असहाय्य मुलांना जन्म दिला, म्हणूनच हिला 4 मुले असूनही ती अनेक वर्षांपासून या बंगल्यात मोलकरीण म्हणून काम करत आहे. अवनी ताईंनी या महिलेची सावली स्वतःवर पाडून घेऊ नये. आज ना उद्या जर अवनी ताईंना मूल झाले आणि ते जर हिच्याच मुलासारखे विकलांग झाले तर. एके दिवशी एका मोलकरीणीने माझ्या सासूच्या कानात कुजबूज केली की अवनी ताई साहेब नेहमीच कमला मावशी सोबत राहतात आणि त्या सोबत असल्या की त्या इतर नोकरांशी बोलतही नाही. माझ्या सासूने मला बोलावले आणि विचारले की हे सर्व काय आहे अवनी? कमला ही आपल्या घरातील मोलकरीण आहे, जिने 4ही असहाय्य विकलांग मुलांना जन्म दिला आहे. तीही बराच काळ असहाय्य होती. तिचा पाय देखील खराब होता, पण आम्ही तिच्यावर उपचार करून तिच्यावर उपकार केले आणि उपचारांमुळे ती चालण्यास सक्षम झाली. तिची मुले तिच्यावर अवलंबून आहे. पण तू तिच्यापासून दूर राहावेस असे मला वाटते. तुझे जग तिच्यापेक्षा खूप वेगळे आहे. तू एका श्रीमंत कुटुंबाची सून आहेस आणि ती इथे मोलकरीण आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी गप्प राहिले. नंतर कमला मावशी म्हणाली, काळजी करू नकोस, लोक काही ना काहीतरी बोलतच राहणार. वेळ असाच निघून गेला. माझ्या पतीचा राग, सासूचे टोमणे आणि कुटुंबातील तत्वे माझ्यासाठी एक भिंत होती. पण कमला मावशी या भिंतीतील खिडकीसारखी होती, जिथून प्रकाश आत येत असे. तो प्रकाश कधी प्रार्थनेच्या स्वरूपात, कधी कथेच्या स्वरूपात, तर कधी भावनेच्या स्वरूपात माझ्या हृदयापर्यंत पोहोचत असे. जर ती नसती तर मी खूप आधीच तुटून पडले असते. कालांतराने कमला मावशीचे वर्तन अधिक स्पष्ट झाले. कमला मावशीचा आणखी एक पैलू होता, जो इतर सर्वांपेक्षा खूप वेगळा होता. जेव्हा जेव्हा घरात काही खाण्याचे सामान यायचे, तेव्हा ती त्यातील काही भाग काढून गरिबांना दान करायची. एके दिवशी मी तिला स्वयंपाकघरात काही भात वेगळा करताना पाहिले. तेव्हा मी तिला विचारले की तू कुठे जात आहेस? ती हसली आणि म्हणाली, अवनी ताई, इथून दूर काही गरिबांच्या झोपड्या आहेत, तिथली मुले भुकेली आहेत. तिचे ऐकून मला आश्चर्य वाटले की या घरात फालतू खर्च करणे ही एक सामान्य गोष्ट होती, पण तिथे ही मोलकरीण इतरांना जेवू घालत होती. मी तिला म्हणाले की तू हे सर्व स्वतःच्या पैशाने करतेस का? ती म्हणाली, हो, मला जे काही अन्नधान्य या घरात मिळते त्यातून मी त्या गरीब मुलांना थोडेफार देते. मला तिच्याबद्दल आणखी आदर वाटू लागला. एके संध्याकाळी माझा नवरा काही गोष्टीवरून माझ्यावर रागावून बाहेर गेला होता. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि कमला मावशींना बोलावून घेतले. मी रडत म्हणाले, कमला मावशी, कधी कधी मला असे वाटते की हे जीवन मला खूप कठीण परीक्षेत टाकत आहे. ती माझा हात हातात घेऊन म्हणाली, अवनी ताई, देव कोणालाही त्याच्या ताकदीपेक्षा जास्त ताकद देत नाही. तुमच्या नशिबात जे लिहिले आहे तेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. त्या दिवशी ती म्हणाली, अवनी ताई, मी खूप लहान वयात माझी आई गमावली. मग जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझा नवरा मला रात्रंदिवस मारहाण करायचा. मी माझ्या पायाने नीट चालू देखील शकत नव्हते. लहानपणापासून मी अशी होते असे नाही. मी एकदा माझ्या वडिलांसोबत जात असताना अचानक एका ड्रायव्हरने माझ्या पायावर गाडी चालवली, ज्यामुळे माझा पाय जखमी झाला आणि त्यामुळे मी नीट चालू शकत नव्हते. आम्ही इतके गरीब होतो की माझ्यावर उपचार होऊ शकले नाहीत. डॉक्टरांनी सांगितले होते की जर मला वेळेवर उपचार मिळाले असते तर माझा पाय बरा झाला असता. पण वेळ निघून गेला आणि जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझा नवरा मला त्रास देऊ लागला. तो मला नेहमी तू लंगडी आहेस असे म्हणायचा. मग जेव्हा मी माझ्या मोठ्या मुलाला जन्म दिला
तेव्हा तो अपंग निघाला आणि त्यामुळे माझा नवरा मला आणखी त्रास देऊ लागला आणि म्हणाला की हे सगळे तुझ्यामुळे घडले आहे. जर तू ठीक असतीस तर आपला मुलगाही ठीक असता. आम्हाला 4 मुले झाली आणि 4ही मुले अपंग निघाले. माझ्या आयुष्यात मला खूप अडचणी आल्या, म्हणूनच मला माहित आहे की दुःख काय असते. त्या क्षणी अवनी तिला फक्त एक स्त्री नाही तर मानवतेचा तेजस्वी चेहरा मानत असे. दिवसेंदिवस माझी तब्येत बिघडू लागली. कधी कधी मला पाठदुखी व्हायची, कधी कधी माझे मन घाबरायचे. सुरुवातीला मी स्वतःकडे लक्ष दिले नाही, पण माझ्या वेदना कमला मावशींनी लगेच ओळखल्या. ती म्हणाली, अवनी ताई, तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळाले आहे असे दिसते. मी घाबरून हस्त म्हणाले, असे काही बोलू नका मावशी, माझे हृदय धडधडत आहे. ती म्हणाली, तुम्ही डॉक्टरकडे जा आणि खात्री करून घ्या असे मला वाटते. डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले. माझी तपासणी झाली आणि डॉक्टरांनी मला मी गर्भवती असल्याची आनंदाची बातमी सांगितली. हे ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. मी कमला मावशींचा हात धरला आणि म्हणाले की हे सर्व तुमच्या आशीर्वादाचे परिणाम आहे. ती हसून म्हणाली, नाही अवनी ताई साहेब, ही सर्व देवाची कृपा आहे. जेव्हा ही बातमी माझ्या पतीला मिळाली तेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावर एक निश्चिंत हास्य दिसले. त्यांनी आनंदात मिठाई मागवली आणि सर्वांना वाटली. मला पहिल्यांदाच असे वाटत होते की एखादा उत्सव साजरा होत आहे. घरातील सर्वजण एकमेकांचे अभिनंदन करत होते. माझ्या सासूबाईंनी आनंदाने सर्व नोकरदारांना भेटवस्तू दिल्या. पण मला माहित होते की कमला मावशी ही माझ्या आनंदाचे खरे कारण आहे. त्या क्षणी मला असे वाटले की तिच्या डोळ्यातही ओलावा आहे, पण तिच्या ओठांवर एक स्मितहास्य होते. माझ्या पतीने कमला मावशींना सांगितले की आता माझ्या पत्नीची काळजी घेण्याची जबाबदारी ही फक्त तुमची आहे. हे ऐकून कमला मावशी म्हणाली की साहेब, हे माझे कर्तव्य आहे. खूप वर्षांनी देवाने तुम्हाला हा आनंद दिला आहे. अवनीताई, आता तुम्हाला फक्त आराम करायचा आहे. काळानुसार माझे हृदय बदलू लागले. तो एकटेपणा, ते टोमणे सर्व निघून जाऊ लागले. कमला मावशी प्रत्येक क्षणी माझ्या जवळ असायची आणि माझी पूर्णपणे काळजी घ्यायची. तिच्या सेवेत असे प्रेम होते जे नात्यांपेक्षा जास्त होते. अशा प्रकारे तिने एके दिवशी माझ्या डोक्यावर हात ठेवून केलेली प्रार्थना प्रत्यक्षात आली. अंधारात बुडालेले माझे जग आता प्रकाशाने भरत होते. या प्रकाशामागे तीच व्यक्ती होती ज्याला लोक आमच्या घरातील गरीब असहाय्य मोलकरीण म्हणून कमी लेखत होते. बाळाच्या जन्माची वेळ जवळ येत असताना घरात गोंधळ उडाला. एका रात्री मला वेदना जाणवू लागल्या तेव्हा मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी सासू इकडून तिकडे फेऱ्या मारत होती आणि माझा नवरा मिठाई वाटण्याची तयारी करत होता. अनेक तासांच्या वेदनेनंतर जेव्हा बाळाचा पहिला आवाज ऐकू आला तेव्हा सर्वजण खोलीकडे धावत आले. जेव्हा नर्सने सर्वांना कापडात गुंडाळलेले मूल दाखवले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आश्चर्याची लाट पसरली. बाळाचा रंग काळा होता आणि त्याचे पाय मुरडलेले होते. हे कोणाच्याही मनात नव्हते. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि चर्चा सुरू झाली. माझ्या सासूबाई सर्वात आधी मोठ्याने ओरडल्या आणि म्हणाल्या, देवा, हे काय झाले आहे? त्या पुन्हा पुन्हा म्हणू लागल्या, हे मूल म्हणजे आमच्या कुटुंबाची इज्जत खराब करेल. बाकीच्या महिलाही तोंडावर हात ठेवून चर्चा करत होत्या. कोणीतरी असे म्हटले की आम्हाला माहित होते की हेच होणार आहे. ज्या मोलकरणीने अवनी मालकिणी सोबत राहिली तर आणखी काय होणार होते. त्या मोलकरणीची सावली अवनी ताईंवर पडली आणि त्यांचे मूल देखील तसेच झाले. त्या क्षणी कोणीही ते नवजात मूल निर्दोष आहे असे समजण्याचा प्रयत्न केला नाही. मी बेशुद्ध अवस्थेत होते, पण हळूहळू माझ्या कानांनी ते शब्द मला ऐकायला येत होते. माझे जेव्हा डोळे उघडले आणि मी नर्सला विचारले की माझे मूल कुठे आहे, पण मला उत्तर देण्याऐवजी सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. मी काही समजण्यापूर्वीच माझा नवरा मिठाईचा डबा घेऊन खोलीत आला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते, पण त्यांनी मुलाला दाखवताच त्यांची पावले स्तब्ध झाली. मिठाईचा डबा त्याच्या हातातून जमिनीवर पडला. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ते म्हणाले, हे काय आहे अवनी? आपल्या मुलाचा एक पाय अपंग आहे, हे कसे शक्य आहे अवनी? तो माझा मुलगा असूच शकत नाही. आमच्या कुटुंबात दूरवरही कोणीही नातेवाईक असा नाही.
माझी सासू आत आल्या आणि म्हणाल्या की मी आधीच सांगितले होते की या सुनेने काही ना काहीतरी खेळ खेळला आहे, कारण आमच्या कुटुंबात कोणीही असा असहाय्य विकलांग नाही. नक्कीच ती मोलकरीण कमला आणि कमलाच्या कुटुंबाचा प्रभाव या मुलावर पडला आहे. हे ऐकून सर्वांच्या नजरा हॉस्पिटलच्या खोलीच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या कमला मावशीवर पडल्या. ती घा बरून म्हणाली, नाही नाही मोठ्या बाई, मी काहीही केलेले नाही. हे मूल तुमचेच आहे. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. माझा नवरा रागाने म्हणाला, गप्प राहा. तुम्ही माझ्या पत्नीला तुमच्या घरी घेऊन गेला असाल किंवा तिला तुमच्या मुलांशी ओळख करून दिली असेल. मी रडत रडत म्हणाले, तुम्ही हे काय म्हणत आहात? हे मूल आपलेच आहे, तुमचे आहे. पण ते संतापले आणि म्हणाले, नाही, हे मूल माझे असूच शकत नाही. तुम्ही आम्हा सर्वांना फसवले आहे. खोलीत सर्वत्र गोंधळ उडाला. आनंदासाठी ठेवलेल्या मिठाई आता पायाखाली चिरडल्या जात होत्या. नातेवाईक एकमेकांकडे बघून हातवारे करू लागले. कोणीतरी म्हटले की अशी मुले कुटुंब उद्ध्वस्त करतात. माझे मन घाबरले. मी माझ्या कमकुवत शरीराने उठण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की माझे एकदा ऐकून घ्या. माझ्यावर असा संशय घेऊ नका. पण माझ्या पतीने माझ्यावर हात उचलला आणि म्हणाले, आता तू एक शब्दही बोलू नकोस. कमला मावशी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, अवनीताई, असे रडू नका, धीर धरा. देवाला माहित आहे की तुम्ही निर्दोष आहात. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पण माझा पती तिच्यावर ओरडू लागला की हे सर्व तुझेच काम आहे. माझ्या सासूबाई मुलाला पाठिंबा देत म्हणाल्या, हो, मी खूप दिवसांपासून अवनीला सांगत होते की या असहाय्य महिलेशी जास्त जवळीक करू नको, कारण तिची स्वतःची मुलेही अपंग आहेत. ती आपल्या घरात संकट आणेल. माझी अवस्था बेशुद्धीसारखी झाली होती. पण आतून मला जाणवत होते की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असलेला हा आनंद काही क्षणातच विषात बदलला होता. मुलाला माझ्या मांडीवर ठेवण्यात आले, पण माझ्या सासूबाईंनी मला थांबवले आणि म्हणाल्या की नाही, हे मूल तुमचे नाहीये, हे मूल तिला देऊ नकोस. तो मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या पायावर चालू शकणार नाही, यामुळे आपली बदनामी होईल. लोक काय काय म्हणतील की इतक्या मोठ्या संपत्तीचा वारस असा विकलांग आहे, हा काय जबाबदारी सांभाळणार. मी कमकुवत आवाजात म्हणाले की तो माझा मुलगा आहे, त्याला माझ्याकडे द्या. पण माझे कोणी ऐकले नाही. माझे पती खोलीतून बाहेर आले आणि अंगणात रागाने जोर जोरात चालू लागले. कमला मावशी घाबरलेल्या अवस्थेत मुलाला उचलून हळूहळू माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, अवनीताई साहेब, हे तुमचे बाळ आहे, त्याला तुमच्या जवळ घ्या. जग काहीही म्हणत असले तरी वास्तव कधीही बदलत नाही. मी थरथरत्या हातांनी मुलाला माझ्या मांडीवर घेतले. त्याचे डोळे बंद होते आणि त्याला त्याच्या जन्मामुळे आलेल्या वादळाची पूर्णपणे जाणीव नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी माझा पती परत आला. त्याच्या डोळ्यात शंका, राग आणि द्वेष सर्व काही दिसत होते. ते गर्जना करत म्हणाले की माझ्या आयुष्यात असा दिवस येईल असा मी कधीच विचार केला नव्हता. माझा वारस हा त्याच्या पायांनी अपंग आहे, हे कसे शक्य आहे? मी म्हणाले, तुम्ही हे काय म्हणत आहात? हे तुमचेच रक्त आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यांचे शब्द माझ्या हृदयात एखाद्या खंजिरासारखे लागत होते. जो क्षण माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद असायला हवा होता, तो क्षण माझ्या कुटुंबासाठी लाजिरवाणा आणि पतीसाठी शंका बनला होता. जिथे पूर्वी हास्य आणि आनंदाचे आवाज येत होते, तिथे आता चर्चा आणि निंदानालस्तीचा आवाज येत होता. मी माझ्या निष्पाप मुलाला मिठी मारून बसले होते आणि विचार करत होते की नशिबाने मला अशी परीक्षा का देण्यास भाग पाडले. माझ्या नवऱ्याच्या मनात शंका विषासारख्या पसरत होत्या. ते माझ्याबद्दल अगदी चुकीचा विचार करत होते की मी कमलाच्या कुटुंबाशी अवनीचा संबंध आहे, किंवा त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी अनेकदा अवनी त्यांच्या घरी गेली होती. त्यामुळे कमलाच्या 4 मुलांपैकी एका मुलाशी तिचे अवैध संबंध असतील. माझ्या सासू वारंवार म्हणत होत्या की तू आमच्या घराची इज्जत खराब केली आहेस. जर हे मूल तुझे आहे तर त्याचे परिणाम कमलाच्या मुलांसारखे का आहेत? मी खूप दिवसांपासून म्हणत आहे की ती कमलासोबत काहीतरी कट रचत आहे. मला कमलासोबत कोणतेही संबंध नको होते
म्हणूनच तिने आपल्या सुनेला आपल्यापासून तोडले. अवनी म्हणाली, नाही सासूबाई, असे म्हणू नका. देव साक्षी आहे की मी निर्दोष आहे. पण त्या काहीही ऐकायला तयार नव्हत्या. मग अचानक माझ्या नवऱ्याने मोठ्याने म्हटले की मी आता एक निर्णय घेत आहे. आणि सर्वांसमोर त्यांनी जाहीर केले की अवनी, मी तुला घटस्फोट देत आहे. मला तुझ्या सोबत एक क्षण देखील राहायचे नाही. त्यांच्या बोलण्याने माझ्या पायाखालून जमीन सरकली. कमला मावशी एका कोपऱ्यात शांतपणे उभ्या होत्या. माझा नवरा पुढे आला आणि माझ्या तोंडावर जोरात थाप मारली. आणि मग कमला मावशींनाही सर्व नोकरांनी घराबाहेर ढकलले आणि त्यांच्यासोबत मलाही घराबाहेर पडण्यास सांगितले. मी घरच्यांना सांगितले की यात कमला मावशींची काहीही चूक नाहीये. तुम्ही त्यांना कामावरून काढू नका. पण माझे कोणीही ऐकले नाही. सर्वजण म्हणत होते की तू या लंगड्या बाईच्या संगतीत राहून या अशा अपंग मुलाला जन्म दिला. जर तू गरोदरपणात चांगल्या लोकांचा प्रभाव घेतला असतास तर चांगले मूल जन्माला आले असते. माझ्या सासूबाई पुढे असे म्हणाल्या की जर हे मूल माझ्या मुलाचे असते तर त्याचे पाय अपंग झालेच नसते. तू आम्हाला फसवले आहेस. याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. नातेवाईकही तिच्याशी सहमत होऊ लागले. कोणीतरी पुढे येऊन असे म्हटले की त्यांनी खूप चुकीचे काम केले आहे. आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढा. मी माझ्या मुलाला मिठी मारताना वारंवार म्हणत राहिले की मी निर्दोष आहे. हे सर्व खोटे आहे. पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हे सर्व सुरू असताना त्याच वेळी माझे भाऊही तिथे पोहोचले. त्यांना आनंदाची बातमी देण्यात आली होती. पण आता ते इथे आल्यावर परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. माझ्या पतीने त्यांच्यासमोर असे म्हटले की तुमच्या बहिणीला इथून घेऊन जा. आता तिचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही. माझे भाऊ आधी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते. नंतर माझ्या सासूचे बोलणे ऐकून त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. मोठा भाऊ रागाने मला म्हणाला, अवनी, आम्ही हे काय ऐकता आहोत? आमचा तुझ्यावर खूप विश्वास होता, पण तू आमचा आदर कमी केला आहेस. मी म्हणाले, दादा, माझे एकदा ऐकून तर घे. तुमच्या सर्वांचा गैरसमज होत आहे. जन्मानंतर काही मुले अशी असतात ज्यांना जन्मताच खूप समस्या असतात. याचा अर्थ असा नाही की मी ज्याच्यासोबत राहिले, ज्याच्यासोबत मी माझे दुःख शेअर केले, म्हणून माझे मूल त्यांच्या परिवाराचे झाले. पण माझा भाऊ मागे हटला आणि म्हणाला की आपण इथे आदर मिळवण्यासाठी आलो आहोत, हा अपमान पाहण्यासाठी नाही. मग तो मागे वळून निघून गेला. माझ्यासाठी तो असा क्षण होता जेव्हा मी माझे जग एकामागून एक उद्ध्वस्त होताना पाहत होते. कुटुंब, नातेवाईक, माझा स्वतःचा भाऊ, सर्वजण माझ्यावर आरोप करून मागे जात होते. मी एकटी पडली होते. कोणीही माझ्यावर विश्वास ठेवू शकले नाही. सर्वांना वाटले की माझ्या मुलातील कमतरता ही देवाने निर्माण केलेली नाही, तर मीच या गोष्टीला जबाबदार आहे. कमला मावशीलाही घराबाहेर हाकलून लावण्यात आले. माझा नवरा मोठ्याने म्हणाला, आत्ताच इथून निघून जा, मला तुझे तोंड सुद्धा पाहायचे नाही. कमला मावशी काहीही बोलली नाही. मी हात पुढे करून म्हणाले, कमला मावशी, मला सोडून जाऊ नकोस, मी एकटी पडेन. ती हळूवारपणे म्हणाली, मी कुठेही जाणार नाही अवनी ताई साहेब. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्यासोबत असेन. शेवटी मी पाहिले की ज्या घराच्या खोल्या माझ्या हास्याने गुंजत होत्या ते घर आज माझ्यासाठी अनोळखी झाले आहे. मी त्यांच्यापासून आता वेगळी झाले होते. आणि माझी सासू हसत होती. माझा नवरा कठोरपणे दूर पाहत होता. माझा भाऊ मला सोडून गेला होता. जग मला गुन्हेगार म्हणत होते. माझ्यासोबत फक्त एक सावली उभी होती आणि ती म्हणजे कमला मावशी. घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले होते. पण कमला मावशींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, अवनीताई, हा सगळ्या काळाचा खेळ आहे. लोक काहीही म्हणत असतील, पण तुम्ही हिंमत गमावू नका. आणि सत्य काय आहे हे एक दिवस नक्कीच सर्वांसमोर येईल. मी रडत म्हणाले, कमला मावशी, मी काय पाप केले आहे? हे मूल माझे आणि माझ्या नवऱ्याचे आहे. जर तो हे स्वीकारत नसेल तर मी पुढे काय करू? कमला मावशींनी माझे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, लोक त्यांच्या डोळ्यांनी पाहत नाही, ते त्यांच्या कानांनी ऐकतात आणि ते त्यांच्या जिभेवर विश्वास ठेवतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. पण मला माहित आहे की तू निर्दोष आहेस. तिच्या बोलण्याने मला खूप शांती मिळाली होती.
कमला मावशी मला तिच्या घरी घेऊन गेल्या. तिथे तिचे 4ही अपंग मुले बसले होते. त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंगणात बसले होते तेव्हा काही महिला मोठ्याने बोलू लागल्या. एक बाई म्हणाली, ही तीच बाई आहे जिने कुटुंबाला लाज आणली आहे. दुसरी हसून म्हणाली, आता बघ, तिला कोणताही आधार मिळणार नाही. मी पटकन खोलीत परत आले. मावशी म्हणाल्या, इतर लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नको. हे तेच लोक आहेत जे कालपर्यंत तुझ्यासोबत होते आणि आज तुझे शत्रू बनले आहेत. त्या संध्याकाळी एक जुना नोकर कमला मावशींच्या घरी आला. तो माझ्या सासरच्या वाड्यात अनेक वर्षांपासून काम करत होता. तो हळूवारपणे म्हणाला, ताई साहेब, तुमच्या बाबतीत हे सर्व घडल्याबद्दल मला खूप वाईट वाटते, पण काळजी करू नका, कमला तुम्हाला नक्कीच आधार देईल. ती तुम्हाला एकटी सोडणार नाही. हे ऐकून माझे डोळे भरून आले. त्या क्षणी मला वाटले की हाच आता माझा खरा आधार आहे. ही एकमेव महिला आहे जी माझी आईसारखी काळजी घेत आहे. एक गरीब महिला असूनही ती तिच्यासोबत मला जेवण देत होती. ती मला सांत्वन देत म्हणाली, अवनी ताई साहेब, लोकांनी आयुष्यभर मला टोमणे मारले आहेत. लोक म्हणायचे की मी दुर्दैवी आहे, पण मी हे शिकले आहे की टोमणे फक्त कानात पोहोचले पाहिजेत, हृदयात नाही. तुम्हीही माझ्यासारखे व्हायला हवे. मी म्हणाले, पण जर मला माझ्याच लोकांकडून दुखावले जात असेल तेव्हा मी ते कसे सहन करू. भाऊ, नवरा, सर्वांनी मला सोडून दिले आहे. कमला मावशी माझा हात धरून म्हणाली, मी तुमच्या आईसारखी आहे. मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. काही दिवस असेच गेले. परिसरातील लोक मला पाहून आपले मार्ग बदलायचे. महिला माझ्याबद्दल वाईट साईट गप्पा मारायच्या. मी आतून तुटलेली होती. पण कमला मावशी अशा वेळेस मला खूप धीर द्यायची. माझे कामे सुद्धा करायची. मी त्यांना सांगितले की मी आता तुमची मालकीण बाई नाही आहे. मी आता तुमच्यासारखीच एक साधारण बाई झाले आहे. त्यामुळे मला सुद्धा घरातील कामे करू द्या. तिने हसून उत्तर दिले की अवनी ताई साहेब, देवाने मला तुमच्या सेवेसाठीच पाठवले आहे. ती संध्याकाळ माझ्यासाठी खूप कठीण होती. मी वारंवार विचार करत राहिले, हे जग माझ्यावर कधी विश्वास ठेवेल. मी देवाला प्रार्थना केली, देवा मला न्याय दे. कमला मावशी माझ्या डोक्याला हात लावत म्हणाली, अवनी ताई, प्रार्थना कधीही वाया जात नाही. तुमचा आवाज नक्कीच देवाकडे पोहोचेल. मी पाहिलेली स्वप्ने आता प्रकाशासारखी होती. माझ्या बाळाच्या हास्याने माझ्या हृदयात नवीन धैर्य जागृत केले होते. अशा प्रकारे वेळ जात राहिला. जगाचे टोमणे आणि माझ्यावरचे आरोप कमी होत नव्हते. पण कमला मावशींची उपस्थिती माझ्यासाठी आधार बनली होती. दररोज ती मला समजावून सांगायची, मला प्रोत्साहन द्यायची आणि म्हणायची की हे तुझे मुलच एक दिवस तुझा आधार बनेल. मी तिचे शब्द मनापासून स्वीकारले होते. आता माझे ध्येयही तेच होते. माझे मूल कसेही असो, त्याच्यात काही कमतरता असो, मी त्याला वाढवत राही आणि त्याची काळजी घेई. माझ्यासाठी कमला मावशी शहरात जाऊन एका मोठ्या बंगल्यात काम करायच्या आणि तिथून आणलेल्या पैशांवर आम्ही जगायचो. एके दिवशी कमला मावशी म्हणाल्या, अवनी ताई, मला वाटते की आता या गावात राहणे आपल्यासाठी योग्य नाहीये. आपण दुसरीकडे कुठेतरी जायला हवे. मी म्हणाले, आपण कुठे जाणार मावशी? मावशी म्हणाली, मी ज्या बंगल्यात काम करते त्या बंगल्याच्या मालकिणीला आणखी एका मोलकरीणाची गरज आहे. त्यांनी म्हटले आहे की ती आम्हाला राहण्यासाठी एक क्वार्टरही देईल. त्यामुळे आपण तिथे राहू शकतो आणि तुम्ही आणि मी तिथे एकत्र काम करू. मी म्हणाले, हा मार्ग अगदी बरोबर आहे. मग आम्ही दोघीही तिथे काम करायला गेलो आणि तिथे राहून काम करायला लागलो. मी जी एकेकाळी एका मोठ्या हवेलीची मालकीण होते, आता शहरातील एका मोठ्या बंगल्यात मोलकरीण झाली होती. पण मला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नव्हता. पण माझ्या मुलासाठी मला हे करावे लागले. इथे खूप शांतता होती. कोणाकडूनही टोमणे मारले जात नव्हते. आम्ही खूप काम करायचो आणि कष्टाने पैसे कमवायचो. कमला मावशी तिच्या 4 मुलांची काळजी घ्यायची आणि मी माझ्या मुलाची काळजी घ्यायचे. या जागेची मालकीण खूप चांगली होती. ती एकटी राहत होती. तिच्या मागे कोणीही नव्हते आणि ती संपूर्ण मालमत्ता एकटीच सांभाळत होती. माझे आयुष्य हे पूर्वीपेक्षा खूप आरामात चालले होते. हळूहळू माझा मुलगा मोठा होत होता.
कमला मावशी अनेकदा माझ्या मुलाजवळ बसून त्याला प्रेमाने म्हणायच्या, राजेश बेटा, हे जग तुला किंवा तुझ्या आईला काहीही म्हणू दे, मी तुझ्यासाठी फक्त एवढीच प्रार्थना करू शकते की माझे आयुष्य जसे उद्ध्वस्त झाले आणि माझी मुले असहाय्य झाली आहेत, तसे तू असहाय्य होऊ नये. मला खात्री आहे की देव एक दिवस नक्कीच चमत्कार दाखवेल. आणि खरोखरच कमला मावशीची प्रार्थना फळास आली. एके दिवशी असा चमत्कार घडला की ज्याने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. जेव्हा माझा मुलगा 1 वर्षाचा झाला तेव्हा तो अचानक जमिनीवर पडला. त्याला पाहून मला धक्का बसला, कारण तो 1 पाऊल टाकल्यानंतर खाली पडला. जन्माच्या वेळी मागे वाकलेले त्याचे पाय त्याच्या वाढत्या शरीरासोबत सरळ होत होते. मला खूप आनंद झाला. जेव्हा मी मावशींना ही बातमी सांगितली तेव्हा तिच्या डोळ्यातही अश्रू आले. माझा मुलगा नक्की चालेल या आशेने एके दिवशी मी त्याला शहरातील एका मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेली. मी तिथे माझ्या मुलाची तपासणी करून घेतली. डॉक्टर म्हणाले की तुमच्या मुलाचा उपचार शक्य आहे, तुमचा मुलगा बरा होऊ शकतो, पण उपचारासाठी खूप पैसे लागतील. मी म्हणाले की माझ्याकडे इतके पैसेही नाहीत. तेव्हा मी बंगल्यातील मालकिणीला माझ्या मुलाबद्दल अडचण सांगितली. तेव्हा त्या मालकीण म्हणाल्या की ठीक आहे, मी तुझ्या मुलाच्या उपचाराची जबाबदारी घेण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे की तुम्हाला आणि कमलाला आयुष्यभर माझ्या घरात मोलकरीण म्हणून राहावे लागेल. मी आणि कमला मावशींनी त्यांची अट मान्य केली, कारण माझ्या मुलाच्या उपचारापेक्षा माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नव्हते. डॉक्टरांनी माझ्या मुलावर उपचार केले. वेळ जात गेला आणि वाढत्या वयानुसार त्याच्या पायाची कमजोरी दूर होऊ लागली. मॅडम माझ्या मुलाचा सर्व खर्च उचलत होत्या, कारण तिला कायमस्वरूपी मोलकरीण हवी होती. काही दिवसांच्या उपचारादरम्यान देवाने असा चमत्कार दाखवला की माझा मुलगा त्याच्या पायावर स्वतः उभा राहिला. ही सर्व कृपा कमला मावशीमुळेच शक्य झाली. डॉक्टरांनी उपचार तर केलेच, पण कमला मावशीच अशी एकमेव व्यक्ती होती जिने मला शेवटपर्यंत आधार दिला, माझ्या मुलासाठी दररोज प्रार्थना केली. जर ती आज नसती तर माझे काय झाले असते. आणि मग काळाच्या ओघात राजेश आता 5 वर्षांचा झाला आणि मी त्याला शाळेत दाखल केले. आता मी खूप आनंदी असायचे आणि माझ्या मुलामध्ये दोष शोधणाऱ्या आणि माझ्यावर शंका घेणाऱ्या लोकांना मला जाऊन ते दाखवायचे होते. त्यांना सांगायचे होते की आज माझा मुलगा त्याच्या स्वतःच्या पायावर उभा आहे आणि हे मूल फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचे आहे. पण त्याने मला सोडले होते, म्हणून माझ्याकडे त्याच्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण शिल्लक नव्हते. एके दिवशी बंगल्यात मालकिणीच्या घरी एक अनोळखी व्यक्ती आली आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून माझे पती होते. मी त्यांना लगेच ओळखले. मी त्यांना 10 वर्षांनी पाहत होते. त्यांनी मला पाहताच माझ्यासमोर हात जोडून म्हणाले, मला माफ कर अवनी, मी खूप दिवसांपासून तुला आणि माझ्या मुलाला शोधत होतो, पण तुम्ही दोघे कुठे गेलात, तुमच्याबद्दल काहीच कळाले नाही. मी आणि कमला मावशी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो आणि विचार करत होतो की हा माणूस इतक्या वर्षांनी समोर इथे अचानक का आला आहे. त्यांनी सांगितले की मी गेल्यानंतर त्यांची आई काही दिवसातच देवाघरी गेली आणि त्यांच्या व्यवसायाचे खूप नुकसान देखील झाले. ते दिवसेंदिवस एकटे पडत गेले आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली. आणि मग एके दिवशी जेव्हा त्यांना कळले की आम्ही या बंगल्यात इथे राहतो, तेव्हा ते आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांनी जेव्हा माझा मुलगा पाहिला जो स्वतःच्या पायावर उभा आहे, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मग त्यांना जाणवले की जर मी तुला आणि मुलाला स्वीकारले असते तर कदाचित तुझे आणि मुलाचे आयुष्य इतके उद्ध्वस्त झाले नसते. ते म्हणाले, मला माफ कर अवनी. मी त्यांना म्हणाले, माफ तर देव करतो, पण माझे हृदय आता तुम्हाला माफ करू शकत नाही. तुम्ही माझ्यावर संशय घेतला, मला टोमणे मारले, तुम्ही या मुलाला स्वतःचे मानले नाही, मला घरातून बाहेर काढले. आज बघा, हे तेच मूल आहे, तो तुमची ओळख आहे, तो अगदी तुमच्या सारखाच दिसत आहे आणि तो स्वतःच्या पायावर चालू शकतो. हे जरुरी नाही की मुले ज्या संगतीत राहतात ती त्यांच्या सारखीच बनतात. उलट काही मुलांमध्ये देव त्याच्याकडून चुका करतो, कदाचित तो त्यांच्या पालकांची परीक्षा घेऊ इच्छितो. पण तुम्ही तर स्वतःच्या मुलाला नाकारले.
मी माझ्या मुलावर उपचार केले, आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे. जर तुम्ही आपल्या मुलाचा स्वीकार केला असता, त्याच्यावर त्यावेळीच उपचार केले असते, तर कदाचित ही वेळ तुमच्यावर आली नसती. माझ्या नवऱ्याला त्यांच्या कृत्यांची खूप लाज वाटत होती. त्यांना मला पुन्हा त्यांच्या आयुष्यात सामील करायचे होते, पण ते शक्य झाले नाही. मी आणि कमला मावशीने त्या मालकिणीला वचन दिले होते की आम्ही आयुष्यभर तिच्यासोबत राहू. ती एक वृद्ध महिला होती. त्यांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य होते. आम्हाला येथे आदर मिळाला, आम्हाला पैसे मिळाले आणि माझ्या मुलालाही उपचार मिळाले. म्हणून मी येथून आता कुठेही जाऊ शकत नव्हते. मी माझ्या पतीला स्वतःहून परत पाठवले होते आणि म्हणाले होते की माझे आयुष्य आता जे काही आहे ते हेच आहे. मला आता तुमच्यासोबत राहता येणार नाही. कारण त्यावेळी जर तुम्ही माझी साथ दिली असती तर आज चित्र काहीतरी वेगळे असते. माझ्या वाईट काळात मला नाकारणाऱ्या माझ्या कोणत्याही जुन्या नातेसंबंधांकडे मी मागे वळून पाहू इच्छित नाही. मी अजूनही कमला मावशी, तिच्या मुलांसह आणि माझ्या मालकिणीच्या घरी राहते. माझा मुलगा आता 15 वर्षांचा आहे आणि तो शिक्षण घेत आहे आणि मला आशा आहे की एक दिवस तो उच्च शिक्षण घेऊन आमचे आणि त्याचे भविष्य बदलेल. कमला मावशी, डॉक्टर आणि देवाच्या कृपेने माझ्या मुलाला इतके यशस्वी केले की जे मला समजून घेत होते आणि माझ्या वाईट काळात मला साथ देण्यासाठी माझी कमला मावशी होती. तिच्याशिवाय माझे आयुष्य काहीच नव्हते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तर अशाच काही नवनवीन आणि काही सत्य घटनेवर आधारित कथा ऐकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.